देशात दोनच खलनायक आहेत, पहिला मुसलमान आणि दुसरा खुला प्रवर्ग, असं धक्कादायक विधान भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं केले। कोण आहे हा नेता, काय विधान केले त्यानं सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। उत्तर प्रदेशातील केसरगंजचे माजी खासदार आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांनी एक खळबळजनक विधान केले। रामनवमीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट समाजाच्या दोन महत्त्वाच्या घटकांना खलनायक म्हटल्याने राजकीय वातावरण तापले। ब्रिजभूषण सिंह म्हणाले, आज देशात दोनच खलनायक आहेत, पहिला मुसलमान, कारण सर्व समस्या त्यांच्यामुळे आहेत असं मानलं जातं, पण दुसरा खलनायक या देशातील सवर्ण समाज म्हणजेच जनरल कॅटेगरीचा माणूस आहे। त्यांनी उपस्थितांना विचारलं की मुसलमानांच्या मागे भाजप सोडून सर्व पक्ष उभे राहतात, पण सवर्णांच्या मागे कोण उभा आहे? जेव्हा लोकांनी कोणीच नाही असं उत्तर दिलं तेव्हा सिंह म्हणाले, मग झाला ना सवर्ण समाज खलनायक। त्यांनी सवर्ण समाजाला आपली लाज सोडून पूर्वजांचा वारसा जपत एकत्र येण्याचं आवाहन केलं। प्रभू रामांनी ज्याप्रमाणे आदिवासी आणि वनवासींना सोबत घेतलं, तसंच आपल्यालाही सर्वांना जोडून पुढे जावं लागेल असं ते म्हणाले। निवडणुकाच्या तोंडावर एका बड्या भाजप नेत्याचे हे विधान आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते। तुम्हाला काय वाटतं, हे विधान योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।